नमस्कार मित्रांनो, जय महाराष्ट्र. या महत्त्वाच्या 5 मुद्द्यांमुळे ठाकरेंचा जोरदार दणदणीत विजय. आज कोर्टात पुन्हा महत्त्वाची सुनावणी. या संपूर्ण प्रकरणातील सिब्बल यांचा महत्त्वाचा निर्णय बघूया. पहिला मुद्दा, शिवसेनेतील फूट पडल्यानंतर पक्षाचे नाव आणि धनुष्यबाण हे चिन्ह कोणाला द्यायचे याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतला होता. आयोगाने शिंदे यांच्या नेतृत्वाखालील गटाला खरी शिवसेना मानली आणि धनुष्यबाण चिन्ह दिले. उद्धव ठाकरे यांच्या पक्षाने या निर्णयाला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सिब्बल यांचा युक्तिवाद असा आहे की पक्षाच्या चिन्हाचा वाद सोडवताना निवडणूक आयोगाने शिवसेनेच्या घटनेतील वैधता तपासण्याच्या पलीकडे जाऊन निर्णय घेतला. विशेषतः 2018 मध्ये अस्तित्वात असलेल्या पक्षघटनेला आयोगाने स्वीकारले नाही आणि जुन्या 1999च्या घटनेचा आधार घेतला, असा सिब्बल यांचा दावा आहे. सिब्बल यांनी न्यायालयात स्पष्टपणे मांडले की निवडणूक आयोगाला एखादा राजकीय पक्षाची घटना वैध किंवा अवैध याचा न्यायिक स्वरूपाचा निर्णय देण्याचा अधिकार नाही आणि हा मुद्दा ठाकरेंच्या बाजूने अतिशय महत्त्वाचा ठरू शकतो. या प्रकरणातील दुसरा अत्यंत महत्त्वाचा मुद्दा म्हणजे राजकीय पक्ष आणि विधिमंडळ पक्ष यांच्यातील फरक. सिब्बल यांनी युक्तिवाद मांडला की जो काही राजकीय पक्ष हाच मोठा असतो आणि राजकीय पक्ष हेच आमदार खासदार यांना निवडून पाठवतो आणि एबी फॉर्म देऊन पाठवतो. त्यामुळे विधिमंडळ जो पक्ष असतो त्याची मर्यादा असते, परंतु राजकीय पक्षाची मर्यादा नसते. यावर महत्त्वपूर्ण सर्वोच्च न्यायालयातील जे काही न्यायाधीश आहेत त्यांनी सुद्धा आसपासात चर्चा केली होती आणि निरीक्षण केले होते. न्यायमूर्ती जयमाला बागची यांनी म्हटल्याचे वृत्त आहे की राजकीय पक्षाचे नियंत्रण विधिमंडळ पक्षावर असते आणि राजकीय पक्षाने वैध पद्धतीने घेतलेला निर्णय विधिमंडळ पक्षातील बहुमताच्या इच्छेपेक्षा वरचढ ठरू शकतो. हा मुद्दा सुद्धा ठाकरे यांच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जातोय. कपिल सिब्बलांनी तिसरा महत्त्वाचा मुद्दा मांडला की तो म्हणजे भारतीय संविधानाच्या 10वी अनुसूची पक्षांतर विरोधात कायद्याशी संबंधित आहे. सिब्बल यांच्या मते सध्याच्या घटनात्मक चौकटीत केवळ फूट हा आमदारांचा अपात्रतेपासून वाचवणारा स्वतंत्र आधार राहिलेला नाही. विलिनीकरण हा महत्त्वाचा अपवाद आहे, असा त्यांचा युक्तिवाद आहे. याचा थेट संबंध शिवसेनेचा 2022 मधील राजकीय संघर्षाशी जोडला जातो. शिंदे गटाचे मूळ शिवसेनेतून वेगळा गट तयार केला, त्यानंतर या गटाने स्वतःला खरी शिवसेना म्हणून मान्यता देण्याची मागणी केली. सिब्बल यांनी येथे सांगितले की मूळ राजकीय पक्षाचेच विलिनीकरण झालेले नसेल तर केवळ विधिमंडळातील एका गटाला मूळ पक्षावर तसा दावा करता येईल का? हा प्रश्न केवळ शिवसेनेपुरता मर्यादित नाही, तर याचे परिणाम भविष्यातील भारतातील प्रत्येक राजकीय पक्षाच्या अंतर्गत फुटीवर होऊ शकतो आणि हा मुद्दा देखील ठाकरेंसाठी खूप महत्त्वाचा ठरला. त्यानंतर चौथा मुद्दा उपस्थित करत सिब्बल यांनी या प्रकरणात सर्वाधिक चर्चेत असलेला आणखी एक मुद्दा उपस्थित केला, तो म्हणजे बहुमत नेमके कोणाचे. बहुमत म्हटले की सर्वसाधारणपणे आमदार आणि खासदारांची संख्या डोळ्यासमोर येते, मात्र राजकीय पक्षामध्ये केवळ आमदार आणि खासदार नसतात. पक्षाचे प्राथमिक सदस्य, कार्यकर्ते, पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, तालुकाध्यक्ष, शाखाप्रमुख, संघटनात्मक प्रतिनिधी आणि इतर पदाधिकारी यांचेही मोठे जाळे असते. उद्धव ठाकरे यांचा असा दावा आहे की पक्षाच्या संघटनात्मक पातळीवर त्यांचा मोठा पाठिंबा होता. ऑगस्ट महिन्याच्या सुनावणीदरम्यान सिब्बल यांनी संघटनात्मक सदस्य संख्येबाबतही युक्तिवाद केला. वृत्तानुसार त्यांनी ठाकरे गटाकडे सुमारे 19.4 लाख प्राथमिक सदस्यांचा तर शिंदे यांच्याकडे सुमारे 4.48 लाख सदस्यांचा पाठिंबा असल्याचे मानले जाते. यातून सिब्बल यांनी एक अतिशय महत्त्वाचा प्रश्न उपस्थित केला की पक्षाची खरी ओळख ठरवताना फक्त विधिमंडळातील संख्याबळाला प्राधान्य आहे का? जर एखाद्या पक्षाकडे मोठी संघटनात्मक रचना असेल आणि दुसऱ्या गटाकडे संख्येने आमदार असतील तर पक्षाची ओळख ठरवताना कोणाला महत्त्व द्यायचे? हा प्रश्न निवडणूक आयोगाच्या निर्णयाच्या केंद्रस्थानी आहे. न्यायालयाने राजकीय पक्षातील बहुमत कसे निश्चित करायचे याबाबत स्पष्ट निकष आहेत का, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला. आणि सर्वात महत्त्वाचा 5वा मुद्दा म्हणजे हा राजकीयदृष्ट्या सर्वात स्फोटक ठरू शकतो. जर एखाद्या गटाने पक्षातून बाहेर पडून सत्ता किंवा राजकीय ताकद मिळवल्यानंतर मोठ्या प्रमाणात लोक आपल्याकडे आकर्षित केले तर नंतरची संख्या वापरून मूळ पक्षावर दावा करणे योग्य ठरेल का? सिब्बल यांनी सत्तेबाबत एक राजकीय निरीक्षण मांडले. सत्ता लोकांना आकर्षित करते. याच्या म्हणण्यानुसार अपात्रतेची प्रक्रिया लांबली तर सर्वोच्च केंद्राभोवती लोकांची संख्या वाढत जाते आणि हे स्वाभाविक ठरते. या युक्तिवादाचा अर्थ असा लावला जात आहे की
पक्षफुटीनंतर सत्तेत असलेल्या गटाकडे हळूहळू अधिक आमदार आणि किंवा संघटनात्मक पाठिंबा जमा झाला तर नंतरच्या संख्येच्या आधारे मूळ पक्षाची मालकी ठरवणे योग्य ठरेल का, हा प्रश्न सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयात महत्त्वाचा ठरू शकतो. त्यामुळे कपिल सिब्बल यांनी मांडलेले हे अतिशय महत्त्वाचे मुद्दे पुढे आलेले असताना उद्धव ठाकरे यांचा विजय सध्या तरी निश्चित मानला जात आहे. येणाऱ्या काळात उद्धव ठाकरेंच्याकडून जो काही आता अतिशय चांगला मास्टर स्ट्रोक असणारा युक्तिवाद झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांच्या गटातून सुद्धा युक्तिवाद बाकी आहे आणि तो येणाऱ्या मंगळवारी परत सुनावणी होणार आहे. त्यामुळे येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांच्यामध्ये जे सर्वोच्च न्यायालयीन युद्ध चालू होईल त्यामध्ये उद्धव ठाकरे यांची बाजू आणि पारडे देखील जड दिसत आहे. या युक्तिवादावरून तर असे दिसते की उद्धव ठाकरे यांचा विजय निश्चित झाला आहे. मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं? शिवसेना पक्ष आणि चिन्ह यावर कोणाचा दावा होणार? शिवसेना पक्षाचे आणि चिन्हाचे खरे वारसदार कोण हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आणि अशाच महत्त्वपूर्ण बातम्यांसाठी आताच व्हिडिओला लाईक, शेअर व सबस्क्राईब करा. जय हिंद.